सर्वांना जय शिवराय। काही दिवसांपूर्वी आम्ही सगळ्या मित्रपरिवाराने ह्या निवडणुकी संदर्भात जी भूमिका घेतली होती ती म्हणजे की या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा जुन्नर तालुका कुणाच्या हातात सुरक्षित राहील, ह्या जुन्नर तालुक्याचं भवितव्य नेमकं कुणाच्या हातात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहील। कारण हे जे जुन्नर तालुक्यातील सगळी जनता असेल, सगळे सुज्ञ मतदार असेल, सगळा तरुण असेल, ह्या ठिकाणी एक आश्वासक नजरेने खरं तर ज्या चेहऱ्याला पाहतात ते म्हणजे एक सर्वसामान्यांचा माणूस, ते म्हणजे शरददादा सोनवणे। त्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा ह्या ठिकाणी उभारण्यात येतोय। आणि अनेक माणसं मी राजकीय आयुष्यात पाहिलेत की जे फक्त संकल्प करतात परंतु ते पूर्णत्वास नेण्याचं काम या ठिकाणी शरददादा करतात। तसं पाहिलं तर कुठलंही लोकप्रतिनिधी नसताना स्वतःच्या खिशातून पैसे टाकून घरदारपणाला लावून त्या ठिकाणी कर्जबाजारी होऊन आपण पाहतो की हा माणूस तालुक्यासाठी झगडतोय, आपल्यासाठी झगडतोय। परंतु इथं आपण पाहतो की जुन्नर तालुक्यात हे जे क्षेत्र या ठिकाणी त्यांनी स्वतःचं घेतलं आणि त्याच्यातून तालुक्यासाठी लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तालुक्यासाठी ते देणार आहे। मला खरोखर एक म्हणजे खरोखर एक तरुण म्हणून असं एक वाटतं की शरददादांनी केला हा संकल्प हा जुन्नर तालुक्याच्या भवितव्याचा आहे, जुन्नर तालुक्याच्या भविष्याचा आहे। कारण ज्यावेळी जगभरातील पर्यटक सगळे शिवभक्त या ठिकाणी येतील, इथला चेहरामोहरा बदलून जाईल। गोदरे गावात पाहतो आपण, या भागात सगळे आदिवासी बांधव राहतात, यांच्या पण जीवनमानात नक्कीच बदल होईल। आणि ह्या प्रोजेक्टमुळं जुन्नर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी असेल। म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, आम्ही सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी, मित्रांनी याबाबत जी भूमिका घेतली ती म्हणजे की आपण या सर्वसामान्य माणसाला साथ दिली पाहिजे। कारण ही निवडणूक इतकी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की आपण पाहतो एकीकडं मोठमोठे पक्ष उभे असताना ह्या माणसाला कुठलाही आज पक्ष मिळाला नाही, परंतु तो एकटा लढतोय, तो फक्त सर्वसामान्यांच्या जीवावर। आणि जर ह्या लढाई जर आपण साथ दिली नाही तर नियती आपल्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला कधीच माफ करणार नाही असं माझ्यासारख्या तरुणाला वाटतं। कारण आपण पाहतो की अनेक लढाई आपण पाहिल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाने अनेक आपण लढाया पाहिल्या असतील। मूठभर सवंगडी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी लढाया केल्या, स्वराज्य उभं केलं। हा आदर्श आपल्या शिवजन्मभूमीला आहे, जुन्नर तालुक्याला आहे। म्हणून शरददादांबरोबर आज निवडक सवंगडी जरी असतील परंतु सगळी तालुक्यातील जनता असेल, सुज्ञ मतदार असेल, ज्यांना कळतंय की या माणसाने ज्यावेळेस ते मागच्या टर्मला आमदार राहिले त्यावेळेस आपण पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं की मनसेचे आमदार असूनही, त्यावेळेस कुठल्या सत्तेत नसूनही त्यांनी जुन्नर तालुक्यातील जे रस्ते डांबरीकरण केले। आपण पाहिलं की ओझरला जाणारे पर्यटक असतील, लेण्याद्रीला जाणारे पर्यटक असतील, ज्यावेळेस तिथील रस्ते झाले अनेक पर्यटकांची वाढ त्या ठिकाणी झाली। आणि हे सगळं होत असताना की आज परत निवडणूक त्या ठिकाणी पुढे येऊन ठेपली आणि या संघर्षातून खरं तर ह्या शरददादांसारख्या सर्वसामान्य माणसाला आपण साथ दिली पाहिजे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते। म्हणून आम्ही खरं तर या सगळ्यांनी, कार्यकर्त्यांनी असेल, सगळ्या मित्रपरिवाराने असेल, ही सगळी जी भूमिका घेतली ती केवळ फक्त छत्रपती शिवाजी महाराज, कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवणारे आदरणीय खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे असतील, ते पण कदाचित मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्णयामुळं हे नक्कीच ह्या निर्णयाचा आदर ठेवतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते। आणि ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना की आपण पाहतो की येणारे पुढचे 15 दिवस आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे की सर्वसामान्यांच्या कुटुंबातील शरददादांचं चिन्ह हे त्यांना जे लाभले ते म्हणजे रिक्षा। अनेक आपण पाहतोय की ह्या प्रस्थापितांसमोर शरददादाजी लढाई करतात, हे सर्वसामान्यांच्या जीवावर करतात। म्हणून खरं तर आपल्या सगळ्या सुज्ञ मतदारांना असेल, जनतेला असेल, माझी हीच विनंती असेल की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी साथ द्यावी आणि शरददादांना हा जुन्नर तालुका त्यांच्या हातात सुरक्षित द्यावा। आणि खरोखर ह्या माणसाच्या हातात हा तालुका सुरक्षित राहील, सगळ्या जाती धर्माचे सगळे सहकारी
सोबत घेऊन जाणारा माणूस आहे। आम्ही पण वैयक्तिक ज्यावेळेस आमच्या मनात आलं की नेमकं काय करायचं, अनेक कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडू शकतो की आपली राजकीय भूमिका असताना आपण ही भूमिका कशी काय घ्यायची। आज आपली 15 दिवसाचं आज आपली राजकीय वैयक्तिक जर पाहिलं तर आपलं राजकीय भूमिका बाजूला ठेवून तालुक्यासाठी जर भूमिका घ्यायची झाली तर नक्कीच आपण शरददादांना साथ दिली पाहिजे, हे मला निश्चितपणे त्या ठिकाणी वाटलं। आज मला माहीत नाही याची पुढं याचा निकाल काय होईल, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं पुढं काय होईल, परंतु त्यापेक्षा हा तालुका शरददादांच्या हातात सुरक्षित कसं जाईल हे आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतं। म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी असेल, शिवभक्तांनी असेल, ही जी भूमिका घेतली ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पर्यटन स्थळ की जर हे जुन्नर तालुक्यात जर उभं राहिलं आणि आपण पाहतो की हे किती जोमाने काम चालू आहे, कसला इथं निधी नाही, कसली शासनाची मदत नाही, परंतु सगळं स्वतःच्या खिशातून पैसे टाकून त्या ठिकाणी कर्जबाजारी होऊन हा आज माणूस लढतोय केवळ तालुक्यासाठी। त्यांनी काय स्वतःची जागा घेऊन कुठं घर नाही बांधलं, कुठं फार्म हाऊस नाही बांधलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी जे उभारतात आहे की जगभरात सगळ्यात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माझ्या जुन्नर तालुक्यात झाला पाहिजे, शिवजन्मभूमी झाला पाहिजे। इथं आपण पाहतो की समोर दिसणारी शिवनेरी किल्ला, जन्मभूमी शिवनेरी किल्ला, आणि त्याच्या समोर इथं असणारं हे पुतळ्याचं काम, खरोखर अभिमान वाटतो आम्हाला या गोष्टीचा। म्हणून आम्ही सगळ्या सर्वसामान्य तरुणांनी हे ठरवलं की एक सर्वसामान्य आश्वासक चेहऱ्याला त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे, म्हणून आम्ही या लढाईत उतरलोय। खरं तर मी आदरणीय आमचे मार्गदर्शक जे मला नेहमी वडिलांसारखं जे प्रेम करतात, आदरणीय शरदराव लेंडे साहेब असतील, आमचे मोठ्या भावासारखे प्रेम करणारे मोहितदादा ढामले असतील, अंकुश टांबले असतील, व आमची सगळीच राष्ट्रवादी काँग्रेस कुटुंबातील सगळी मंडळी, मी खरं तर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु ही जी भूमिका आम्ही जी घेतली ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, मग त्याच्यामुळे मला वाटतं ह्या भूमिकेचा सगळेच जण आदर करतील, कारण शेवटी निवडणुका येथील राजकारण होत राहील, परंतु ही लढाईमध्ये खरं तर पुढच्या पिढीने असं विचारलं नाही पाहिजे की एक सर्वसामान्य माणूस जुन्नर तालुक्यासाठी लढत होता आणि त्यावेळेस नेमके तुम्ही काय करत होते। नक्कीच त्यावेळेस नियती आपल्याला प्रश्न विचारेल आणि आपण तिथं कुठं कमी पडायला नको। म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटलं की शरददादांना या ठिकाणी साथ दिली पाहिजे। त्यांच्या मनातील जे संकल्पना आहेत, त्यांनी काल मांडलेली जी संकल्पना होती ती म्हणजे अंतराळ स्कूल, ज्या ठिकाणी आपण पाहिलं की नासाच्या माध्यमातून असेल, चंद्रयानसारखे यान परग्रहावर गेले आणि अनेक वैज्ञानिक त्या माध्यमातून घडले, तसे काल काही सायंटिस्ट येऊन त्यांनी जी भूमिका मांडली की जुन्नर तालुक्यातील तरुणांना, शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी वैज्ञानिक झाले पाहिजे, त्या माध्यमातून त्यांचं बेसिक ट्रेनिंग, त्याचं स्कूल, त्या पद्धतीने होणारं शिक्षण त्या ठिकाणी त्या शाळेत मिळणार आहे। आणि मला वाटतं एवढं मोठं व्हिजन आजपर्यंत कुणी मांडलं नसेल, किंवा हे व्हिजन मांडताना सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल असे प्रोजेक्ट मांडत असेल, परंतु शरददादासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांनी, शरददादासारख्या एका माजी लोकप्रतिनिधींनी ही जी संकल्पना मांडली, हे जे व्हिजन मांडलं, हे फार जुन्नर तालुक्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी हे फार अद्वितीय असा संकल्प आहे, व्हिजन आहे। आणि ह्या संकल्पनेसाठी खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जी आज भूमिका घेतली, त्यांच्या मनातील ज्या संकल्पना आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे। आणि आपण पाहतो की त्यांनी हा जो संकल्प केला होता त्या संकल्प कुठेतरी पूर्णत्वास येतोय, त्याचं बांधकाम इथं आपण पाहतो किती जोरात पद्धतीने चालू आहे। म्हणजे ते जे संकल्पना करतात ते निश्चितपणे पूर्ण करत असतात, हे फार मोठं उदाहरण आहे। त्यांनी ज्या काही संकल्पना मांडल्या असतील, घरकुलाच्या मांडल्या असतील, अंतराळ स्कूलच्या मांडल्या असेल, नक्कीच ते त्या पूर्ण करतील, पण त्यासाठी आपण त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे। आज आम्ही सगळं पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून एका सर्वसामान्याच्या लढाईत उतरलोय। त्याच्यामुळे आमचं कुठं जर चुकलं माकलं असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करावं, त्या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करेल। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही जो निर्णय घेतला आहे हा नक्कीच सर्वसामान्यांना असेल, जुन्नर तालुक्यातील सुज्ञ जनतेला असेल, नक्कीच भावल्याशिवाय राहणार नाही। कारण शरददादांसारखा माणूस जो रोज सुखदुःखात असेल, अडीअडचणीत असेल, जो धावून येतो, सर्वसामान्यांसाठी जो धावून येतो, नक्कीच सर्वसामान्य त्या गोष्टीवर विचार करतील, सुज्ञ मतदार विचार करतील। आणि जगभरातील पर्यटक, शिवभक्त
ह्या जुन्नर तालुक्यात येण्यासाठी हा जो प्रकल्प उभा करतात आहे, याच्यामुळं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्यामुळं आज आपण जी भूमिका घेतोय ती केवळ छत्रपती शिवाजी महाराज, आणि मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांपुढं सगळं राजकारण पक्ष मला वाटतं सगळं बाजूला राहील. पहिलं छत्रपती शिवाजी महाराज, कारण तालुक्याची अस्मिता आहे, आपला स्वाभिमान आहे आणि तो निश्चितपणे आपण जपला पाहिजे. आणि महाराजांसमोर मला असं वाटतं त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक झालो, शिवनेरीवर जाऊन दर्शन घेतलं आणि हा सगळा प्रकल्प या ठिकाणी आम्ही सगळे सहकारी पाहायला आलो. आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेमुळं आम्ही सगळं राजकारण पक्ष बाजूला ठेवून आदरणीय शरददादांना साथ देतोय. मी पुनश्च एकदा सगळ्या तरुणांना, सुज्ञ मतदारांना हीच विनंती करेल, आपण सगळ्यांनी या सर्वसामान्य माणसाला साथ द्यावी. धन्यवाद. फॉर द बेटरमेंट ऑफ जुन्नर तालुका, लेट्स पुट आवर पॉलिटिकल डिफरन्सेस aside with make a decision. We need to complete the ambitious project of building the world tallest statue of Chhatrapati Shivaji Maharaj, dream project of Honorable Sharadada Sonone. The will attract tourists and Shivaji devotees from around the globe to Juन्नर Taluka. We humble request the youth and wise voters of Juन्नर Taluka to recognize the potential and extend cooperation. Please and thank you.